छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला आहे। मात्र जामीन फेटाळत कोरटकरनं धूम ठोकली आहे आणि त्यामुळे कोरटकरला कुणाचा आशीर्वाद आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। पाहूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। कोरटकरला पकडणं हे सोपं नाही, पण त्याला इच्छाशक्ती लागेल आणि ती इच्छाशक्ती या सरकारकडे नाही। कोर्टाने आदेश दिले मात्र तो पकडला का गेला नाही किंवा नागपूरच्या दंगलीला प्रशांत कोरटकर जबाबदार आहे का? नागपूर पोलिसांच्या नाकावर टिचून प्रशांत कोरटकरनं धूम ठोकली। इतिहासकार इंद्रजित सावंतांना धमकी प्रकरणी कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयानं फेटाळला। त्यामुळे त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता होती। त्याच पार्श्वभूमीवर नागपूर पोलीस कोरटकरच्या घरी धडकले, पण त्यापूर्वीच तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला। बऱ्याच लोकांना माहीत होतं की कोरटकर मुंबईमध्ये फिरत होते। या सगळ्या गोष्टी असताना एवढं इंटेलिजन्स सरकारकडे असताना पोलीस प्रशासन सगळ्या बाबतीची माहिती जर इतर गोष्टीची ठेवत असेल तर कोरटकरला पकडणं हे सोपं नाही, पण त्याला इच्छाशक्ती लागेल आणि ती इच्छाशक्ती या सरकारकडे नाही। कारण कोरटकर, सोलापूरकर हे खासमखास लोक आहेत काही भाजपच्या नेत्यांचे, म्हणून कुठेतरी त्या लोकांना पाठबळ दिलं जातंय। भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांशी जवळीक असणाऱ्या व्यक्तींकडून अशा पद्धतीची बेजबाबदार विधानं ही वारंवार केली जातात आणि दुसरीकडे सोलापूरकर म्हणा, तुम्ही कोरटकर म्हणा, यांना पोलीस संरक्षण दिलं जातं। इतकंच नाही तर कोर्टानं जामीन नाकारल्यानंतर सुद्धा, त्यांची 24 तास उलटून गेल्यानंतर सुद्धा त्यांची अटक होत नाही। मग नेमकं सरकारच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी जे ते शब्दातून आदर व्यक्त करतात तो कृतीतून कधी दिसणार, हाच शिवभक्तांचा प्रश्न आहे। खरं तर प्रशांत कोरटकर हा गेल्या 25 फेब्रुवारी पासून फरार आहे। अटकपूर्व जामीन मंजूर असताना सुद्धा प्रशांत कोरटकर आपली बाजू मांडायला आणि आवाजाचे नमुने द्यायला पोलिसांपुढे आला नाही, हे विशेष। इतिहासकार इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा आरोप प्रशांत कोरटकरवर आहे। असं आहे की कोरटकराचा जामीन हा कोर्टाने आता नाकारलेला आहे। अटकपूर्व जामीन हा कोर्टानं त्या ठिकाणी नाकारलेला आहे आणि म्हणून कोरटकरांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला, त्या ठिकाणी सोलापूरकरांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला। याच्यातूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचा आणि औरंगजेबाचं उदात्तीकरण करायचं हा उद्योग या लोकांनी सुरू केलेला आहे। आता त्यामध्ये खुलेआम फिरत आहेत सोलापूरकर, कोरटकर, हे सगळे खुलेआम फिरत आहेत। कुठली कारवाई होते? एखाद्या मंत्र्यांच्या संदर्भात नग्न फोटो शेअर केले म्हणून तुरंत अटक आणि महाराजांचा अवमान लुटेरा म्हणणाऱ्यांना मात्र मोकाट सोडलं जातं। हे सगळं जे चाललं आहे सरकारच्या दयेमुळे, सरकारच्या कृपेमुळे, सरकारच्या आशीर्वादामुळे हे बिनधास्त आहेत आणि बिनधास्त बोलत आहेत, असाच त्याचा अर्थ होतो। औरंगजेबाच्या कबरीवरनं नागपुरात 2 दिवसांपूर्वी हिंसाचार उसळला। दरम्यान यामागे प्रशांत कोरटकरचा हात आहे का, असा सवाल सत्ताधारी आमदार अमोल मिटकरींनी केलाय। कोल्हापूर सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकर नावाच्या भामट्याचा जामीन अर्ज फेटाळला आणि त्याला कधी अटक होऊ शकते, काल अटकेचा कोर्टाने आदेश दिले मात्र तो पकडला का गेला नाही किंवा नागपूरच्या दंगलीला प्रशांत कोरटकर जबाबदार आहे का? ही दंगल भडकून तो गेलाय का निघून, याची सुद्धा शहानिशा केली पाहिजे। प्रशांत कोरटकरला सरकारने तात्काळ अटक करावी अशी सरकारला माझी विनंती आहे, अन्यथा प्रशांत कोरटकर या दंगलीचा मास्टर माइंड आहे हे सिद्ध होईल। इंद्रजित सावंत आणि त्यांचा जो काही वैयक्तिक वाद असेल तो वैयक्तिक वाद असेल, विचारांचा वाद असेल तो असेल, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची जी काही वक्तव्य केले आहेत, भर चौकात प्रशांत कोरटकरला फटके मारत अटक करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकरांविरोधात मराठा क्रांती मोर्चानं आक्रमक भूमिका घेतली आहे। 21 मार्चला जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं जाणार आहे, तर 24 मार्चला जालना जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आलं। शिवद्रोही प्रशांत कोरटकर आणि त्यासारख्या व्यक्तीला ज्या पद्धतीने राज्य सरकारकडून संरक्षण दिलं जाते, कायद्याचं त्याचं संरक्षण संपल्यानंतर, न्यायालयीन संरक्षण संपल्यानंतर त्याला अटक केली जात नाही, याच्या विरोधात आम्ही 21 तारखेला कलेक्टर ऑफिस समोर धरणे आंदोलन धरतोय। 24 तारखेला जिल्ह्यामध्ये रस्ता रोको आंदोलन करतोय। सिंधुदुर्गातील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर प्रमुख आरोपी
शिल्पकार जयदीप आपटे हा 10 दिवस फरार होता. आता शिवरायांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर गायब झालाय. त्यामुळे या आरोपींना कुणाचा आशीर्वाद आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.